हॅलो, नमस्कार. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आताच सुरू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक आणि तुम्हाला सांगते हा व्हिडिओ ना खूप जुना आहे बरं का. श्रावण महिन्याच्या पण अगोदरचा. नाहीतर तुम्हाला वाटेल की आता गणपती बसलेत आणि फिश आणलं म्हणून खाताय की काय? तर असं काही नाही बरं का. श्रावण महिन्याच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे. श्रावण महिना सुरू होता तेव्हा टाकू म्हणलं. नंतर म्हणलं श्रावण महिन्यामध्ये कसं टाकायचं लगेच तुम्ही सगळे म्हणसाल काय श्रावण सुरू आहे चिकन, मटण, अंडी, फिश खाताय की काय? त्यात पण राहायला आता पण टाकू म्हणलं तोपर्यंत गणपती आले. म्हणलं चला आता जाऊ द्या ठेवायचं तर किती दिवस म्हणून टाकायला लागले बरं का. सुरुवातीला सांगते. तर असू द्या चला तर मी काय केलं म्हणजे आता फिश खायचं म्हणलं की कसं संध्याकाळीच फिश आणायला लागतात. त्यामुळं मग संध्याकाळचे आता जवळपास एक 6 सव्वा 6 वाजल्या होत्या आणि मग आणलं की लगेच स्वयंपाकाच्या तयारीला घेतलं होतं. तर रस्सा पण करायचा होता आणि फिश फ्राय पण करायचे होते. सगळे मसाले वगैरे भाजून घेतले आणि मिक्सरला एकदम असं बारीक अशी पेस्ट त्याची तयार करून घेतली. फिशमध्ये फिश मसाला, थोडेसे कोथिंबीर, कढीपत्ता, थोडासा लिंबाचा रस, मीठ, हळद असं सगळं लावून फिशला एक अर्धा पाऊण तास ठेवत असते मी. कोथिंबीर वगैरे पण घालायची आणि अर्धा पाऊण तास ठेवलं ना फिशचे एकदम छान लागतात. नंतर आता इथं बनवते फिशचं कालवण करायला लागले. तर कढीपत्ता चांगले चांगले पानं साईडला काढून घेतली आणि मी काय करते सगळ्यात पहिलं कालवणच करत असते. नंतर मग भाकरी, भात आणि नंतर सगळ्यात शेवटी फिश फ्राय करत असते. कारण आमच्यात कसं रस्सा पहिल्यांदा पितात म्हणून. नंतर इथं बघू शकता एकदम झटपट असा आपला रस्सा तयार होतोय. ह्या फिशला मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं. हळद, मीठ लावली होती आणि ते पण मिक्स केले. थोडंसं म्हणजे फिशचे तोंड, थोडेसे पीस असं घातलं. नंतर गरम पाणी घातलं. आता हे मसाला आहे तर मसाल्याचं थोडंसं पाणी होतं तर ते पण थोडंसं पाणी घातलं. भांडी थोडीशी पडली होती ते जे काय संध्याकाळी लागणार आहे जेवण करताना ती स्वच्छ अशी धुवून ठेवली आणि बाकीची आहेच टब त्या टबमध्ये ठेवली. तर मग आता राहिलं होतं माझं भाकरी वगैरे करायचं. तर आता भाकरी लगेचच होतात भाकरी आणि मी कसं करते पहिल्यांदा रस्सा करते आणि रस्सा झाला की लगेच दुसऱ्या साईडला कुकर लावते. म्हणजे भाजीला कालवणाला पण उकळी येते तोपर्यंत कुकरच्या पण 2-3 शिट्ट्या होतात, भात पण होतोय. नंतर मग भाकरी करायच्या आणि मग असं असतं रुटीन. चला बाय मग.